ऋतुजा आणि राज गावातल्या या दोघांच्या प्रेमकथेने एकेकाळी सगळ्यांच्या मनात जागा घेतली होती. पण त्यांच्या आयुष्याच्या पानावर शेवट लिहिताना काळाने अक्षरशः काळीज फाटून टाकलं. राज संजय जाधव, वय वर्ष 23, लहानपणापासूनच मृदू स्वभावाचा, गोड हसणारा आणि कष्टाळू मुलगा. वडिलांची थोडीशी शेती, वर्षाकाठी एक पीक, पण निसर्गाची लहर आणि दुष्काळाचे चटके याचं नशीब सतत आव्हान देत होतं. तरीही राजने हार मानली नाही. अभ्यासात हुशार होता म्हणून BSc ॲग्रिकल्चर पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, बाबांची शेती आधुनिक बनवायची. पण शिक्षण पूर्ण करून पुण्याला गेला आणि तिथं त्याचं स्वप्न स्पर्धा, भ्रष्टाचार आणि ओळखीच्या कोरड्या माळावर कोडमललं. थकून हरून तो गावाकडे परतला. शेती हातात घेतली, पण डोक्यावर ओझं वाढलं होतं, अपयशाचं, अपेक्षांचं आणि असहाय्यतेचं. दुसरीकडे ऋतुजा लक्ष्मण पाटील, सावडे गावची, ती म्हणजे चैतन्याचं दुसरं नाव. गोड हसणारी, पण आतून खूप खोल दुःख असलेली. तिचे वडील शिक्षक होते, पण व्यसनाधीन आणि रागीट स्वभावाचे. आईने खूप सहन केलं आणि ऋतुजा हे सगळं पाहत मोठी झाली. म्हणूनच ती खूप संवेदनशील बनली होती. भावना तिच्या डायरीत उतरवायची. कवितामधून ती दुःख पिळून टाकायची. तिला वाटायचं, माझ्या आयुष्यात एक कोणतरी असा यावा जो माझं मन समजून घेईल. एका नात्यातल्या लग्नात कोल्हापूरला ती गेली. तिथं ती पहिल्यांदा राजला भेटली. नजर भेट झाली आणि काहीतरी विलक्षण घडलं. त्यांचे डोळे बोलले, मन ऐकू लागलं. त्यानंतर फोनवरच्या गप्पा, खोट्या रुसवा, मनमोकळे संवाद सुरू झाले. दोघं एकमेकांच्या आयुष्यात खोल रुजले. काही महिन्यात त्यांनी ठरवलं, आपण लग्न करायचं. लग्नाचा तो दिवस चालला. फुलांचा गंध, सनई चौघडे, पारंपरिक नऊवारीतील ऋतुजा पाटील म्हणजे साक्षात अप्सरा. राज धोतर कुर्त्यात देखणं दिसत होता. त्यांच्या नजरेत एकमेकांसाठी गूढ समज, गहिरं प्रेम होतं. मंगलाष्टकांच्या आवाजात त्यांनी आयुष्याची शपथ घेतली. सगळं काही सुरळीत झालं. राजने ऋतुजाला गावात फिरवलं, आपले लहानपणीचे किस्सेही सांगितले. ऋतुजानेही आपलं दुःख उघड केलं. त्यांनी एक स्वप्न रंगवलं, छोटं घर, त्यात एक बाग आणि गोंडस बाळ. पण आयुष्याला त्यांच्या स्वप्नाची मजा नव्हती. राजला नोकरी काही मिळाली नाही. शेतीत नुकसान, घरात तणाव, वडिलांचे टोमणे, सासूबाईंचा त्रास, सगळं तापदायक. त्यात ऋतुजा गरोदर राहिली. काही क्षण ते दोघं खूप खुश झाले. बाळासाठी नाव ठरवलं, कपडे ठरवले, पण आर्थिक अडचणी वाढल्या. तपासण्या, औषध, आहार, खर्च वाढत गेला. राजचा चेहरा उतरू लागला. त्या काळात ऋतुजाने मोठ्या हिमतीने सगळं झेललं. तिनं राजला समजावलं, आधार दिला, पण घरातील वातावरण तिचं मन पोखरत होतं. सासूबाईंची टोमणे, तुझ्यामुळेच राजचं लक्ष हटतंय, असं ऐकून ती हसत हसत रडायची. राजच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त चिंता होती. एक संध्याकाळ तो म्हणाला, आपल्याला कोणी समजून घेत नाही. ती काळोखी संध्याकाळ, त्या शब्दांनी ऋतुजाचं काळीज चिरलं. आणि यामध्येच त्यांनी अखेरचा निर्णय घेतला. कुठून तरी त्यांनी विष मिळवलं. त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेतला. तोंडावर हसणं होतं, पण डोळ्यात नशिबाचा पराभव होता. पाठे उलट्या सुरू झाल्या, वेदना होत होत्या. त्यांनी किंचाळूनही दिलं नाही. जणू सगळं नियतीचं होतं. घरच्यांनी उशिराने ओळखलं. रुग्णालयात नेतानाच दोघंही संपले. सगळा गाव हादरला. अरे, एवढं सुंदर जोडपं होतं, इतकं प्रेम असं का केलं असेल? कोणी म्हणालं नोकरी नव्हती म्हणून राज नैराश्यात होता. कोणी म्हणालं घरातला तणाव सहन झाला नाही. पण खरं कारण फक्त दोघांनाच माहीत होतं. त्यांच्या मृत्यूचं दुःख हे फक्त शोकांतिक नाही, ती एक आर्तहाक होती, समाजाच्या गोंगाटात हरवलेली. कोणी माझं ऐक ना अशी ही वेदना. पण समाज झोपलेला होता. राज आणि ऋतुजा, त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं, पण हे प्रेम समाज, दडपण, अपेक्षा आणि आर्थिक अस्थैर्य यांच्या गर्दीत हरवलं. कोणीही विचारलं नाही, तू खरंच ठीक आहेस का? कधी कधी एक मिठी, एक संवाद, एक हसरा चेहरा सर्व सावरून जातो. पण ते हसणं
अखेरचं होतं. प्रेम हवं, समजूतदारपणा हवा, पण त्यातूनही गरजेचं आहे मानसिक आधार, आर्थिक स्थैर्य आणि समजूतदार समाज. आज आपल्या आजूबाजूला अशी अनेक ऋतुजा राज असतील. हसताना आतून तुटलेले, त्यांच्या चेहऱ्यावर हसणं असल तरी मनात खोल काळोख असतो. या घटनेबद्दल आपलं मत काय, कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.